अमरावतीनंतर जाऊयात आपण बुलढाण्यामध्ये। बुलढाण्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने सेतू केंद्रावरती महिलांनी गर्दी केली आहे। राज्य शासनाने काही दिवसापूर्वी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी असंख्य महिला व पुरुष उत्पन्नाचा दाखला करण्यासाठी व कागदपत्र जमा करण्यासाठी प्रत्येक कार्यालयामध्ये दिसत आहेत। त्यामध्ये तहसील कार्यालय असेल, ग्रामीण भागामध्ये तलाठी कार्यालय असेल किंवा बुलढाणा शहरात हे तलाठी ऑफिस असेल, या ठिकाणी बरेच लोक, नागरिक, महिला, पुरुष उत्पन्नाचा दाखला किंवा इतर कागदपत्र जमा करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे। यासाठी हा एक बुलढाणा जिल्ह्यातील हे चित्र आहे आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील एक असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये तलाठी हे अर्ज स्वीकारण्यासाठी तिथे उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत। पण मात्र अरेरावी सुद्धा इथे केले जात आहे। लोकांना त्याचा फायदा मिळण्यासाठी बऱ्याच ठिकाणी त्रास सुद्धा सहन केला जात आहे आणि हा लाभ योग्यरित्या मिळाला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा। आपण बुलढाण्यातली परिस्थिती पाहिलेली आहे। आता या योजनेसाठी कागदपत्र कोणती नेमकी लागतात आपण सध्या पाहतोय। बँक पासबुकची प्रत, रेशन कार्ड, पासपोर्ट फोटो असणं आवश्यक आहे। 15 जुलैपर्यंत खरं तर महिलांना अर्ज करता येणार आहे आणि त्यासाठीच म्हणून आपण पाहतोय सेतू केंद्रांवरती अशा पद्धतीने महिलांची गर्दी आहे। आधार कार्ड, डोमेसाईल किंवा जन्माचा दाखलाही आवश्यक आहे, तर 2.5 लाखांच्या आतला उत्पन्नाचा दाखला असणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण जर लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र जमा करण्यासाठी जात असाल तर ही आपल्यासाठी महत्त्वाची बातमी। लाडकी बहीण योजनेसाठी केंद्रावर महिलांची गर्दी सध्या झालेली आहे। अर्ज भरण्यासाठी ठिकठिकाणी महिलांनी गर्दी केलेली आहे। बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि अमरावतीच्या विविध केंद्रांवर महिलांची ही रीघ लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दरम्यान बुलढाण्यातील खेरडा बुद्रुक या ठिकाणी तलाठी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळतंय। तलाठ्यानं अरेरावी केल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी यावेळी संताप व्यक्त केला। बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव, अमरावतीमधली ही महत्त्वाची दृश्य। आपली घरातली कामं, शेतावरची कामं ही सगळी आटपून या महिला आता सेतू केंद्रांवर दाखल झालेल्या आहेत। अनेकांनी तर आपल्या लहान मुलांना सुद्धा सोबत घेतलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।